सुखो बुद्धानुपादो सुखा सद्धम्मदेशना सुखा संघस्य सामग्गी समग्गानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपिता बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आजच्या या मंगलमय प्रसंगी रोशनीताईंच्या गर्भसंस्काराच्या निमित्ताने भिक्खू संघामध्ये उपस्थित असणारे पूजनीय भदंत इंदवंजी महाथेरो, पूजनीय भदंत करुणानंदजी थेरो, पूजनीय भदंत ज्ञानरक्षितजी थेरो, पूजनीय भदंत यन धम्मानंदजी, सर्व अहिरे परिवार, सहारे परिवार आणि संपूर्ण श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, आज ताईंचा गर्भसंस्कार विधी आपण संपन्न करत आहोत। रोशनीताईंचा बंदीजींनी संस्काराच्या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे, मानवी जीवनामध्ये संस्कार अत्यंत महत्त्वपूर्ण आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे। संस्काराने मनुष्य घडत असतो। चांगला आणि वाईट मनुष्य जर कशामुळे बनत असेल तर तो केवळ संस्कारामुळे असतो। आणि संस्कार हे कायम नसतात, संस्कारसुद्धा हे परिवर्तनशील असतात, बदलणारे असतात। म्हणजे माता पिता खूप शीलवान आहेत, खूप सदाचारी आहेत, खूप गुणवान आहेत, म्हणजे मुलं सदाचारी गुणवान शीलवान निघतीलच असं नाही आहे, किंवा मुलं खूप शीलवान आहे, सदाचारी आहे, गुणवान आहे, म्हणजे माता पिता शीलवान असतीलच असंही नाही आहे। कधी कधी होतं की माता पिता खूप शीलवान असतात, सदाचारी असतात, गुणवान असतात, मुलंही खूप शीलवान असतात, सदाचारी असतात, गुणवान असतात, म्हणजे चार प्रकारच्या क्वालिटीज भगवंताने संसारामध्ये लोकांच्या सांगितल्या। परंतु संस्कार रूपी प्रयत्न करणे हे मानवी मनाच्या हातामध्ये आहे, म्हणजे आपल्या हातामध्ये आहे। आणि विशेष रूपाने बाळावरती संस्कार देणं ही सर्वस्वी जबाबदारी जर कोणाची असेल तर ती म्हणजे आईची असते, मातेची असते। कारण माता अधिक काळ बाळाच्या सहवासामध्ये राहते, मातेच्या गर्भामध्ये ते बाळ असतं। आणि घरातील परिवारातील जे काही लोक असतात, जसे पती असतील, जे सासरे असतील, किंवा घरातील जेवढी काही मंडळी असेल तर तेही मंडळी त्या बाळाला चांगल्या प्रकारे संस्कारित करण्यासाठी म्हणजे सहाय्यक ठरत असतात। त्याच्यामुळे घरातील सर्वच लोक त्या बाळासाठी मंगलमैत्रीची भावना करत असतात। माता ही मंगलमैत्रीची भावना करते, घरातील सर्व मंडळीसुद्धा मंगलमैत्रीची भावना करत असते, आणि ती आपण केली पाहिजे। सदा सर्व काळ आपण आपल्या गर्भाच्या प्रती, आपल्या बाळाच्या प्रती, आपल्या स्वतःच्या प्रती, आपल्या परिवाराच्या प्रती आपण मंगलमैत्रीची भावना दररोज केली पाहिजे। कारण मंगलमैत्रीची भावना जर आपण करत असेल तर निश्चितपणे आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख लाभत असते। आणि म्हणून या संसारामध्ये भगवंत असे म्हणतात की जशा प्रकारे आपण विचार करत असतो अगदी तशा प्रकारे बाळावरती संस्कार घडत असतात। कारण विचार जसे असतील तसे ते संस्कार बाळावरती होतात, आणि उत्पन्न होणारी जी संतती असते तर ती तशा प्रकारची घडत असते। मग जन्मल्यानंतर त्याच्यावरती आपण कोणते संस्कार देतो, किंवा त्याच्या कर्मरूपाने तो कशा प्रकारचं जीवन जगतो याच्यावर सुद्धा अवलंबून आहे।
आहे की नाही. म्हणजे कर्म हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. जर कर्म चांगले असतील तर त्या कर्मरूपाने त्याला संस्कार जरी चांगले मिळाले नसतील, परंतु त्याचे कर्म जर चांगले असतील तर तो बदलू शकतो. किंवा त्याचे कर्म चांगले नाही आहेत परंतु संस्कार त्याला चांगले मिळाले तर काही वेळानंतर, काही क्षणानंतर, काही दिवसानंतर त्याचे ते संस्कार म्हणजे कर्म तसे नसल्यामुळे ते सुद्धा बदलू शकतात. एक छोटंसं उदाहरण आपण बौद्ध साहित्यांचा आधार घेऊन या संदर्भामध्ये बघूया. जसं जनरली आपण बघतो की माता जी असते तर आपण व्यवहारामध्ये म्हणतो की बाबा मातेला डोहाळे लागतात, आहे की नाही. डोळा जसं बनते म्हणले किंवा डोळ्याचा कार्यक्रम असतो, म्हणजे डोहाळे मातेला लागतात. डोहाळे म्हणजे इच्छा असते, आहे की नाही. म्हणजे खाण्याची इच्छा असेल, जे काही असेल ते खाण्याची इच्छा असेल, बोलण्याची इच्छा असेल, तर अशा प्रकारच्या इच्छा ह्या उत्पन्न होत असतात, आहे की नाही, मातेच्या मनामध्ये. तर त्या मातेच्या मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या ज्या इच्छा असतात त्या मातेच्या असतात का त्या बाळाच्या असतात? इच्छा कोणाच्या असतात? इच्छा असतात त्या बाळाच्या. माता जरी म्हणत असेल परंतु इच्छा मात्र प्रत्यक्ष त्या बाळाच्या असतात, आहे की नाही. त्याला डोहाळे आपण म्हणतो. मग वेगवेगळ्या प्रकारचे असतात. आंबट खाण्याची इच्छा असते, आहे की नाही, तिखट खाण्याची इच्छा असते, आहे की नाही. कोणाला भांडण्याची इच्छा असते, आहे की नाही. कोणाला बोलण्याची इच्छा असते. म्हणजे इच्छा ही कोणतीही होऊ शकते, आहे की नाही. चांगली सुद्धा इच्छा होऊ शकते आणि वाईट सुद्धा इच्छा होऊ शकते. म्हणजे गर्भामध्ये उत्पन्न होणारं जे बाळ आहे त्याचे जशा प्रकारचे संस्कार आहेत त्या संस्काराला अनुसरून तो तशा प्रकारची इच्छा व्यक्त करत असतो. बौद्ध साहित्याचं जर आपण उदाहरण घेतलं तर अजातशत्रू, आपण अजातशत्रूंचं नाव ऐकलं, आहे की नाही. राजा बिंबिसारांचा पुत्र, तसे 4-5 पुत्र होते अजातशत्रूला, बिंबिसाराला. परंतु अजातशत्रू हा अत्यंत महत्त्वाकांक्षी असल्यामुळे बाकीचे सगळे भिक्षू बनतात, कारण तो खूप महत्त्वाकांक्षी असतो. आणि त्यामुळे असं म्हटलं आहे, साहित्यामध्ये असा उल्लेख आहे, म्हणजे बिंबिसाराच्या पत्नीला म्हणजे कोशला देवीला जेव्हा गर्भधारणा होत असते तर गर्भधारणा झाल्यानंतर राजा अत्यंत प्रसन्न असतो, अत्यंत आनंदी असतो आणि मग राणीची इच्छा उत्पन्न होते. मग राणीची अशी इच्छा उत्पन्न होते की ती इच्छा आपल्या पतीला ती सांगू शकत नाही आणि त्यामुळे मग ती नाराज असते, उदास असते. राजाच्या ही गोष्ट लक्षामध्ये येते की बा राणी म्हणजे उदास आहे, राणी दुःखी आहे, कष्टी आहे. आणि मग राजा तिला विचारतो की राणी तू दुःखी का, तू कष्टी का आहे. तर ती म्हणते की महाराज काही नाही, म्हणते असंच आहे, म्हणजे टाळते ती विषय. पण राजा आहे, त्याचं तिच्यावरती प्रेम आहे. तो म्हणतो की तुझी इच्छा जी असेल तर ती इच्छा मी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो. मी तर राजा आहे, या जगामध्ये अशी कोणती इच्छा आहे की जी मी पूर्ण करू शकत नाही. तेव्हा ती म्हणते की महाराज माझी अशी इच्छा होत आहे. साहित्यामध्ये असा उल्लेख आहे की म्हणजे आपल्या म्हणजे उजव्या हाताचं रक्त, उजव्या हाताचं रक्त म्हणजे पिण्याची माझी इच्छा होत आहे. आता तर सुरुवातीला तिला सांगा वाटत नाही, पण राजा आग्रह करतो तर ती त्या ठिकाणी सांगत असते. आणि मग राजा विचार करतो की म्हणजे असं कसं होऊ शकते. आणि त्यानंतर मग राजा म्हणतो ठीक आहे, तुझी इच्छा आहे तर ती पूर्ण करतो आणि ती इच्छा पूर्ण केली जाते असं म्हटलं आहे, साहित्यामध्ये असा उल्लेख आहे. आणि मग त्यानंतर जेव्हा ही गोष्ट पुरोहिताला कळते किंवा अशा प्रकारे राणीला डोहाळा उत्पन्न झाला आहे आणि त्या डोहाळ्यामध्ये राणीने राजाच्या उजव्या हाताचं रक्त पिलं आहे, तर तेव्हा तो पुरोहित जेव्हा बघतो आणि सांगतो की महाराज म्हणजे राणीला उत्पन्न होणारी जी संतती आहे तर ती मात्र आपला घात करणार आहे, ती आपल्याला म्हणजे मारणारी आहे, ती आपला वध करणारी आहे. मग अशा प्रकारच्या उत्पन्न होणाऱ्या संततीला आपण जन्मास का घालावे, ऐक ना. म्हणजे त्याला जन्मास घालणं जर तुम्हाला माहीत आहे किंवा आपण त्याची जर तो अशा प्रकारचा विचार करता किंवा अशा प्रकारे त्याच्या मनामध्ये ती भावना आहे तर त्याला आपण म्हणजे जन्मास येण्याच्या पूर्वीच मारलं पाहिजे. तर राजा म्हणतो की जे जन्मासच आलेलं नाही आहे, जरी त्याच्याबद्दल अशी भविष्यवाणी केली जात आहे, परंतु जे जन्मासच आलं नाही तर त्याला जन्मास येऊ द्यावं, आपण त्याच्यावरती संस्कार टाकूया आणि पुढे जे काय होईल ते आपण बघू शकतो. आणि त्यामुळे असं म्हटलं आहे की अजात म्हणजे जन्माच्या पूर्वी शत्रू, म्हणजे जो आपल्या पित्याचा जन्माच्या पूर्वी शत्रू आहे म्हणून त्याचं नाव अजातशत्रू अशा प्रकारचं ठेवलं जातं. मग त्याचा जन्म होतो, एक ना. राजाला अत्यंत आनंद होतो आणि राजाला आनंद झाल्यानंतर
म्हणजे अजातशत्रू एवढा महत्त्वाकांक्षी असतो, अत्यंत शूरवीर असतो, चाणाक्ष असतो, कुशाग्र बुद्धीचा असतो आणि काही वेळानंतर देवदत्ताच्या सहवासामध्ये तो येत असतो. कारण अनेक भिक्षू बुद्ध शासनामध्ये येत होते. देवदत्त बुद्ध शासनामध्ये जातो, आनंद जातो, भग्गू जातो, किंबुल जातो, उपाली जातो, हे 5-6 मित्र जात असतात. आणि मग श्रावस्तीमध्ये येणारे जे लोक आहे, तर श्रावस्तीमध्ये येणारे लोक सारिपुत्त भंते कुठे आहे, महामोगलाल भंते कुठे आहे, आनंद भंते कुठे आहे, अशा भिक्षूंचे नावं घेतात. कारण त्यांना आम्हाला दान करायचं आहे, आम्हाला त्यांना दान करून पुण्य संपादन करायचं आहे. परंतु देवदत्ताचं मात्र नाव कोणीही घेत नव्हतं. आणि मग देवताला असं वाटायचं की अरे माझं नाव कोणीच घेत नाही, यांच्यासोबत मी परवरित झालो, पण माझं नाव कोणी घेत नाही, मग मी नेमकं काय केलं पाहिजे. या राजा बिंबिसाराला तर आपण प्रभावित करू शकत नाही, हा तर बुद्धांचा उपासक आहे. माता विशाखेला आपण प्रभावित करू शकत नाही, विशाखा भगवंताची उपासिका आहे. मग मी कोणाला प्रभावित केलं पाहिजे, तर मी या अजातशत्रूला प्रभावित करतो. कारण तो तरुण आहे, त्याला काही माहिती नाही आहे. आणि मग असं म्हटलं की साधनेच्या बलावरती देवताला काही रिद्धिसिद्धीचा थोड्याफार बल प्राप्त झालं होतं आणि त्या बलाच्या द्वारा तो अजातशत्रूला प्रभावित करत असतो. आणि मग तेव्हापासून तो अजातशत्रू देवदत्ताच्या म्हणजे सहवासामध्ये, संस्कारामध्ये येतो. आणि मग त्याची सर्व तो व्यवस्था करतो. मग भिक्खू संघामध्ये तो फूट पाडतो, 500 भिक्षूंना घेऊन जातो आणि दररोज 500 भिक्षूंना म्हणजे अजातशत्रू भोजन देत असतो. मग तो सांगतो त्याला की बा तू बुद्धाला मार, कारण आता आयुष्य फार कमी आहे, मी बुद्धाला मारतो, मी बुद्धाला मारून मी बुद्ध बनतो, तू त्या पित्याला मार आणि तू राजा बन. कारण तुझे पिता खूप दीर्घायू आहे, परंतु आता तू सांगता येत नाही की तू दीर्घायू राहणार किंवा नाही आहे, तर तू मार. मग अनेक प्रकार, खूप मोठा तो इतिहास आहे, शॉर्टकटमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करतो. तर त्या ठिकाणी मग तू त्यांना मार असं म्हटलं आहे की प्रयत्न करतो. आणि मग राजा अजातशत्रू आपल्या पित्याकडे जातो आणि पित्याला म्हणतो की मला राजा बनायचा आहे, माझा राज्याभिषेक करा. राजाला बिंबिसाराला ऑलरेडी त्यांची म्हणजे भविष्यवाणी माहीत असते. राजा कोणत्याही प्रकारचा शब्द म्हणजे त्याला विरोध न करता त्याचा सहज राज्याभिषेक करून देतो. अगदी वयाच्या 16व्या वर्षी त्याचा राज्याभिषेक केला जातो. मग तो राजा बनतो. राजा बनल्यानंतर तो अत्यंत महत्त्वाकांक्षी असतो. बिंबिसाराला म्हणजे काही फरक पडत नाही, कारण पहिल्याच उपदेशामध्ये बिंबिसार हा श्रोतापन्न झालेला असतो. बुद्ध धम्म संघाच्या प्रति त्याची खूप श्रद्धा असते आणि त्यामुळे त्याला विशेष फरक पडत नाही. मग तो ध्यान साधना करतो. पुन्हा देवतामुळे त्याला कारागृहामध्ये टाकलं जातं. कारागृहामध्ये सुद्धा टाकल्यानंतर त्यांना काही फरक पडत नाही. पुन्हा तिथे तो सुद्धा त्रास देतो, तिथे सुद्धा मारण्याचा प्रयत्न करतो. आणि असं म्हटलं आहे साहित्यामध्ये, म्हणजे असा उल्लेख आहे की बिंबिसार जेव्हा कारागृहामध्ये असतो, अत्यंत त्याला वेदना म्हणजे दिल्या जातात, अत्यंत त्याला त्रास दिला जातो. आणि इकडे असं म्हटलं आहे की राजा म्हणजे अजातशत्रूची जी पत्नी आहे, तर अजातशत्रूच्या पत्नीला सुद्धा म्हणजे त्या ठिकाणी गर्भ धारण झालेली असते आणि अजातशत्रूच्या पत्नीला म्हणजे बाळ जन्मास येते, म्हणजे पुत्र प्राप्त होतो. पुत्र प्राप्त झाल्याबरोबर अजातशत्रूला एवढा आनंद होतो, कारण पुत्र प्राप्ती होणे हे संसारिक लोकांच्या जीवनामध्ये अत्यंत सुखाचं असं एक माध्यम आहे. आणि मग त्याला अत्यंत आनंद होतो, तो प्रसन्न होतो. आणि प्रसन्न झाल्यानंतर त्याच्या मनामध्ये एक सहज भाव उत्पन्न होतो की जसा मला पुत्राचा लाभ झाला आहे आणि मला पुत्राचा लाभ झाल्यानंतर मला जसा आनंद झाला, अगदी तसाच आनंद माझ्या वल्लाला सुद्धा झालेला असेल, ऐक ना, माझ्या पित्याला सुद्धा म्हणजे झालेला असेल. आणि एका क्षणामध्ये म्हणजे माणसाचं मन कसं परिवर्तनशील आहे बघा, असं बदलते माणसाचं मन. एका क्षणामध्ये त्याला असं वाटतं की मी माझ्या पित्याच्या संदर्भामध्ये किंवा त्यांच्याविषयी जे म्हणजे माझं आचरण आहे, मी त्यांना जो त्रास दिला आहे ते मात्र चुकीचं आहे. आपण आपल्या पित्याला मुक्त करावं असं तो विचार करतो. आणि असं म्हटलं की काही क्षणामध्ये म्हणजे इकडे मुलगा पुत्र प्राप्त झाला, त्याचा आनंद तो घेत आहे. अगदी दुसऱ्या क्षणामध्ये एक सेवक त्या ठिकाणी येतो आणि सेवक त्यांना सांगतो की राजा बिंबिसाराचा कारागृहामध्ये मृत्यू झालेला आहे. म्हणजे एका क्षणामध्ये पुत्राचा आनंद असतो आणि दुसऱ्या क्षणामध्ये पिताजी वारल्याचा म्हणजे दुःख त्याच्या मनावरती, म्हणजे 2 प्रसंग एका क्षणामध्ये त्याला घडत असतात. सुखही मानतो आणि दुःखसुद्धा मानतो. म्हणजे पुत्रप्राप्तीचं त्याला सुख असते आणि पिता मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर तो अत्यंत दुःखी असतो. पिता जेव्हा मृत्यूला प्राप्त होतात तर पुत्राचा जो आनंद आहे, म्हणजे पुत्रप्राप्तीचा जो आनंद आहे, तर ते सुख तो घेऊ शकत नाही.
आणि मग तो बेचैन असतो, दुःखी असतो, कष्टी असतो, राज्यकारभारामध्ये त्याचं मन लागत नाही आणि मग तो उदास असल्या कारणाने राज्यकारभार बरोबर करत नाही. मग मंत्र्यांना बोलवतो आणि तो म्हणतो की माझं मन अत्यंत उदास आहे, मी अत्यंत दुःखी आहे, आज धम्मोपदेश श्रवण करण्याची माझी इच्छा आहे. ज्याप्रमाणे आकाशामध्ये चंद्रमा प्रकाशित झाला आहे, या प्रकाशित रात्रीमध्ये काहीतरी धम्माचा उपदेश आपण श्रवण करावा. कोणाकडे जायला पाहिजे? मग त्या काळामध्ये जे 6 तीर्थकार होते त्यांचे नावे घेतले जातात. त्याचं काही मन प्रसन्न होत नाही. पुन्हा बाजूला जीवक बसलेला असतो, तर जीवक शांत असतो. मग अजातशत्रू म्हणतो की भो जीवक, तू शांत का आहे, म्हणजे तू काहीतरी बोल. तेव्हा तो म्हणतो की महाराज, आत्ता सध्या घडीला माझ्या अम्रवनामध्ये 1250 भिक्खू संघ विराजमान आहे भगवंतासह. जर आपली इच्छा असेल तर आपण भगवंताचं दर्शन घेऊ शकता. आणि मग त्यानंतर तो तयारी करतो आणि भगवंताकडे म्हणजे भगवंताचं दर्शन घेण्यासाठी जात असतो. निवडक 500 सैनिक त्याच्या सोबत असतात आणि 500 निवडक सैनिक सोबत असताना सुद्धा तो अत्यंत भयग्रस्त असतो. अत्यंत त्याच्या मनामध्ये भीती असते आपल्या पित्याला मारण्यामुळे. तेव्हा तो जीवकाला म्हणतो की भो जीवक, 1250 भिक्खू अमरवनामध्ये आहे असं तू बोलत आहे, परंतु इथे तर मात्र कोणाचा बोलण्याचा आवाज येत नाही, खाकरण्याचा खोकलण्याचा आवाज येत नाही. तू मला माझ्या शत्रूच्या हवाली तर करत नाही, तू मला माझा विश्वासघात तर करत नाही. तेव्हा जीवक म्हणतात की महाराज, असं होणार नाही. बघा समोर दिवे जळत आहेत आणि भगवंत तिथे आपल्याला भेटतील. जेव्हा तो जातो, अत्यंत शांत असा संपूर्ण भिक्खू संघ असतो. भिक्खू संघाला पाहिल्याबरोबर त्याच्या मनातून सहज असे उद्गार निघतात की किती शांत भिक्खू संघ आहे, किती सुखी भिक्खू संघ आहे. अगदी अशी शांतता माझ्या मनाला सुद्धा लाभावी, माझ्या चित्ताला सुद्धा लाभावी, अशी शांतता माझ्या उदयभद्र पुत्राला सुद्धा लाभावी. अशा प्रकारचे सहज उद्गार त्याच्या चित्तामध्ये निर्माण होत असतात. आणि ते निर्माण झालं तर मग तो बुद्धाला अनेक प्रश्न विचारतो. श्राम्य फलाचा उपदेश त्या ठिकाणी भगवंताने त्यांना दिलेला आहे. आणि तो उपदेश म्हणजे श्रमण जीवनाचं जे फळ आहे, श्रमण जीवनाचं काय फळ आहे, कशा प्रकारचं फळ आहे, अनेक उदाहरण देऊन दीघनिकायामध्ये तो उपदेश भगवंताने दिला आहे. तर तो उपदेश भगवंत त्याला करत असतात. पण उपदेश केल्यानंतर राजा जेव्हा उठून जातो आणि त्याला कोणत्याही प्रकारे मात्र फळाची प्राप्ती होत नाही. अनेक भिक्षूंना त्या ठिकाणी फळाची प्राप्ती होते, श्रोतापूर्ण होतात अनेक भिक्षू. तेव्हा भगवंत असे म्हणतात की भिक्षूंना की भिक्षूंनो, हा राजा तर माझे अत्यंत म्हणजे दळभद्री कर्माचा आहे. कारण या जागी जर आपल्या पित्याची हत्या करण्यामध्ये जर तो सहभागी नसता तर बसल्या जागी तो श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त झाला असता. म्हणजे पित्याची हत्या केल्यामुळे किंवा हत्या करण्याच्या कारणीभूत ठरल्यामुळे त्याला धम्माचा कोणत्याही प्रकारचा लाभ झालेला नाही आहे. म्हणजे मात्या पित्यांची हत्या करणे हे महापाप आहे असं भगवंताने म्हटलं आहे. 7 प्रकारचे महापाप भगवंताने सांगितले, त्यापैकी मात्या पित्यांची हत्या करणे हे सुद्धा महापाप आहे असं भगवंताने म्हटलं आहे. इथे जर आपण थोडंसं चिंतन केलं तर राजा म्हणजे अजातशत्रू आपल्या पूर्वकर्माच्या बलाने, ऐक ना, पूर्वकर्माच्या बलाने राजा बनला. ऐक ना, एवढ्या मोठ्या जम्बूद्वीपाचा तो राजा बनतो, परंतु वर्तमानकालीन अकुशल कर्म असल्यामुळे, ऐक ना, वर्तमानकालीन अकुशल कर्म असल्यामुळे, पाप कर्म असल्यामुळे राजा असून सुद्धा आध्यात्मिक सुखाला मात्र तो प्राप्त करू शकला नाही. आध्यात्मिक सुखाच्या विना तो मृत्यूला प्राप्त झालेला आहे. म्हणजे कधी कधी मनुष्याचे जे पूर्वकर्म असतात त्या पूर्वकर्मामुळे सर्व काही आपल्याला प्राप्त होत असते, परंतु वर्तमान काळामधले जर आपले चांगले कर्म नसतील तर वर्तमान काळामध्ये ज्या सुखाचा आधार आपल्याला हवा असतो किंवा ज्या सुखासाठी आपण जीवन जगत असतो ते सुख मात्र आपल्याला प्राप्त होत नाही. म्हणून कर्म हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. दुसऱ्या बाजूने जर आपण विचार केला, अंगुलीमालाच्या संदर्भामध्ये आपण बघतो की अंगुलीमालाचे जे कर्म आहे म्हणजे पूर्वकर्माच्या बलाने अंगुलीमाल अहिंसक असतो, अहिंसकात नंतर डाकू बनतो, डाकू बनून 999 खून करतो, 999 लोकांना तो मारतो आणि लोकांना एवढ्या मारल्यानंतर, एवढ्या लोकांची तो हत्या करतो. एवढ्या लोकांची हत्या केल्यानंतर सुद्धा जेव्हा बुद्ध धम्म संघ या 3 रत्नाला तो शरण जातो तर पूर्णपणे दुःखमुक्त बनतो. म्हणजे पूर्वकर्मामुळे एवढ्या लोकांची हत्या करतो, परंतु वर्तमान काळामध्ये बुद्ध धम्म संघाचा त्याला आधार मिळतो आणि बुद्ध धम्म संघाचा आधार मिळाल्यामुळे 999 खून करणारा
डाकू अंगुलीमाल अरहंत बनतो. एवढंच नव्हे तर भगवंत असे म्हणतात की भिक्षुनो, माझ्या संपूर्ण भिक्खू संघामध्ये मैत्री करण्यामध्ये, मैत्री बलामध्ये अग्र कोणी भिक्खू असेल तर तो म्हणजे अंगुलीमाल आहे. म्हणजे चिंतन करण्यासारखी गोष्ट आहे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ज्या व्यक्तीने 999 लोकांची हत्या केली, कारण हत्या करण्यासाठी भगवंत असे म्हणतात उच्च कोटीचा क्रोध असावा लागतो. म्हणजे सर्वोच्च कोटीचा जर क्रोध असेल तरच मनुष्य हत्या करतो. कारण कोणाची हत्या करण्यासाठी, कोणाला मारण्यासाठी खूप राग यावा लागतो आपल्याला. आणि अशा प्रकारच्या रागाच्या द्वारा त्या ठिकाणी तो 999 लोकांना मारतो, त्यांची हत्या करतो. तरीसुद्धा वर्तमानकालीन कर्म त्याचं एवढं चांगलं असतं तर त्या वर्तमानकालीन कर्मामुळे त्या ठिकाणी तो त्रिरत्नाला शरण जातो. एवढंच नव्हे तर भिक्षुसुद्धा बनत असतो. म्हणजे या संसारामध्ये भगवंत असे म्हणतात की जीवन जगत असताना कर्म हे पूर्वकर्मसुद्धा महत्त्वपूर्ण आहे आणि वर्तमानकालीन कर्मसुद्धा महत्त्वपूर्ण आहे. जर पूर्वकर्म जर आपले असतील तर वर्तमान काळ त्या कर्माला आपण बदलू शकतो आपल्या चांगल्या कर्माने, कुशल कर्माने, पुण्यकर्माने. परंतु कर्माचा विपाक मात्र या संसारामध्ये मनुष्याला निश्चितपणे मिळत असतो असं भगवंताने म्हटलं आहे. त्यामुळे आपण नेहमी चांगले कर्म केले पाहिजे, नेहमी कुशल कर्म केले पाहिजे, नेहमी पुण्यकर्म केले पाहिजे. आपल्या स्वतःसाठी जर आपण कुशल कर्म केले, पुण्यकर्म केले तर ते कर्म आपल्या संततीसाठी सुद्धा म्हणजे सहाय्यक ठरत असतात. आपण सदा सर्व काळ दान पुण्य केलं पाहिजे, आपण सदा सर्व काळ शीलाचं पालन केलं पाहिजे, आपण सदा सर्व काळ प्रज्ञेचा अभ्यास केला पाहिजे, आपण सदा सर्व काळ मैत्रीची भावना केली पाहिजे. मैत्री भावना अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे ह्या सर्व प्रकारच्या कर्माने जर आपण जीवन जगत असेल, जीवकाच्या संदर्भामध्ये जर आपण विचार केला तर असं म्हटलं आहे की एका वेश्येचा तो पुत्र होता. नाही का, जीवकाच्या संदर्भात इतिहासामध्ये आपण बघतो तर एका गणिकेचा तो पुत्र होता. गणिकेचा पुत्र जरी असेल तरी सुद्धा मात्र आज इतिहासामध्ये तो अजरामर आहे. कशामुळे तर केवळ आपल्या कर्मबळामुळे. बुद्ध धम्म संघाला तो शरण गेला, भिक्खू संघाची त्याने सेवा केली. एवढं त्याचं बल होतं किंवा एवढा तो ज्ञानी होता की त्याच्या सांगण्यावरून काही विनय भगवंताने म्हणजे निर्माण सुद्धा केला आहे. म्हणजे एवढं मोठं त्याचं महत्त्व बुद्ध शासनामध्ये होतं. भगवंताची त्याने सेवा केली. म्हणजे आपण कुठे जन्मतो, आपला जन्म कशा प्रकारचा होतो याला महत्त्व नाही, तर आपलं कर्म कसं आहे, आपलं कार्य कसं आहे, आपलं कार्य आणि कर्तृत्व जर उच्च कोटीचं असेल तर निश्चितपणे या संसारामध्ये आपण अमरत्व प्राप्त करत असतो. ते केवळ कर्माच्या बलाने. आणि कर्म हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आपण चिंतन करावं, मनन करावं की मला माझ्या बाळासाठी म्हणजे काय करता येईल, मला माझ्या बाळासाठी कशा प्रकारे त्याला संस्कार देता येतील, माझ्या बाळासाठी मला चांगलं बनायचं आहे तर मी माझी महत्त्वाकांक्षा, माझ्या इच्छा, माझ्या आकांक्षा मी कोणत्या प्रकारच्या ठेवू. म्हणजे जशा प्रकारच्या आपल्या इच्छा असतील तशा प्रकारे बाळावरती ते संस्कार घडत असतात. आणि भंतेजी म्हणाले की आपण नेहमी मैत्री भावना केली पाहिजे, ध्यान साधना केली पाहिजे, चांगल्या चांगल्या प्रकारच्या आपण पुस्तकांचं वाचन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, आपण सुत्तांचं पठण केलं पाहिजे. म्हणजे जेवढं आपलं मन चांगल्या विचारामध्ये आपण गुंतवू तेवढेच अधिक संस्कार आपल्या बाळावरती होत असतात. आणि जेवढ्या अकुशल गोष्टी आहेत, जेवढ्या वाईट गोष्टी आहे त्या वाईट गोष्टीपासून आपण आपल्या मनाला, आपल्या चित्ताला आपण दूर ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण जनरली कसं होतं की आपण सहज घेत असतो त्या गोष्टी सर्व काही, परंतु सहज गोष्टी आज जरी आपण घेत असेल तर भविष्यामध्ये त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. आणि आपण म्हणतो की मी तर सर्वच केलं, मी तर चांगलं वागत होते, चांगलं करत होते, परंतु माझं बाळ असं का निघाला. तर आपल्या हलगर्जीपणाचे ते परिणाम असतात. त्याच्यामुळे अत्यंत सतर्कतेने, अत्यंत जागरूकतेने, स्मृती संप्रज्ञान युक्त चित्ताने आपण सदा सर्व काळ चांगल्या प्रकारचे कुशल कर्म, पुण्यकर्म करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या मनाला नेहमी संयमी ठेवावं, आपल्या वाणीवरती संयम ठेवावा. आपली वाणी मृदू असावी, कोमल असावी, मैत्रीयुक्त असावी. राग, द्वेष, लोभ, मोह आपल्या चित्तामध्ये आपण निर्माण करू नये. आणि कोणत्याही प्रकारे मानसिक स्तरावरती आपण प्राण्यांच्या हिंसेचा आपल्या चित्तामध्ये विचार उत्पन्न करू नये. मानसिक स्तरावरती व्यभिचाराची भावना आपल्या चित्तामध्ये आपण उत्पन्न करू नये. मानसिक स्तरावरती चौर्य कर्माची भावना आपण आपल्या मनामध्ये निर्माण करू नये. काया, वाचा आणि मनाने आपण सदा सर्व काळ जर कुशल कर्म करेल, पुण्यकर्म करेल तर निश्चितपणे आपण ज्या संततीची अपेक्षा करता,
ती संतती आपल्याला प्राप्त होत असते. अशी आपण अभिलाषा आपल्या मनामध्ये निर्माण केली पाहिजे आणि त्यासाठी आपण काया वाचा मनाने कुशल कर्म करून, पुण्यकर्म करून, दान कर्म करून, कुशल कर्म करून आपलं जीवन सफल बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आजच्या मंगलमय प्रसंगी ताईच्या गर्भामध्ये असणाऱ्या बाळाला आयुष्य वर्ण सुख आणि बल प्राप्त हो. त्यांच्या इच्छित आणि पार्चित मनोकामना ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ, अशा प्रकारची एक मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना वेळेच्या अभावी अधिक जर बोललं असेल तर भिक्खू संघ मला क्षमा करेल. ही धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.